माझा चष्मा तुटला जवळजवळ झाले 15-20 दिवस आता. सो आय एम नॉट युझिंग माय स्पेक्टॅकल्स. मी कंटिन्यू लॅपटॉपवरती वगैरे काम चालू आहे. मला झोपायला बराच त्रास होता. म्हणजे त्या 15 डेजच्या ड्युरेशन त्रास होतो नाही तर झोप येते व्यवस्थित. आणि रात्री अगेन काहीतरी सिरीज बघितला तर अगेन लॅपटॉप उघडून काम केलं जातं सगळं होतं. पण मला एक जनरल थकवा दिवसभर जाणवतं. तुम्ही जसं म्हणतात की माझा चष्मा तुटला आहे आणि त्याच्यामुळे मला ब्राईट लाईटची एक्सपोजर जास्त होत आहे. सो युअर मेलाटोनिन सायकल इज गेटिंग अफेक्टेड. तर तुम्ही लवकरात लवकर तुमची आईची जी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा. संध्याकाळी 8 नंतर लॅपटॉप मोबाईल यूज बंद करून टाका. नाहीतर तुमची जी सर्कॅडियन रिदम तो एफेक्ट होईल. एकदा मेलाटोनिनची सायकल बिघडली तो जरा पुढे सरकला, सपोज 1 तास मागे सरकला, you now start sleeping at 1 o'clock because of the melatonin surge at 1 o'clock. So you will tend to have that effect till say 8 o'clock. मग तुम्ही 8 वाजता उठायला पाहिजे. तुम्ही जर का 6 वाजता उठले तर तुमची झोप पूर्ण नाही होणार, कारण तुमची सिस्टम तसं तयार आहे. टू रिशेड्यूल दिस, की तुम्हाला जर का परत यू वॉन्ट टू कम बॅक टू द नॉर्मल मेलाटोनिन सायकल, सर्कॅडियन सर्कल, इट विल टेक यू 15 days. तुम्ही 15-15 मिनिटांनी तो सायकल बदलायला लागणार. की तुम्ही 10:30ला झोपले, कारण 10:30ला झोपच नाही लागणार ना. तुम्ही 1 वाजता झोपताय, मग तुम्ही 10:30ला झोपले तर तुम्हाला 12:30ला झोप लागेल. मग हळूहळू 12ला झोप लागेल. मग तुम्हाला 2 महिने लागेल तो सर्कॅडियन रिदम सेट करायला. तर दिस इज कॉल्ड सर्कॅडियन रिदम प्रॉब्लेम अँड इट इज व्हेरी डेंजरस.